मित्रांनो, ही कथा महाराष्ट्रातील एका गावातील आहे. त्या गावात एक कुटुंब राहत होते. या कुटुंबात आईवडील होते आणि त्यांच्यासोबत त्यांची एक लहान मुलगी होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. ती नेहमी असा विचार करायची की मी चांगले शिक्षण घेईल आणि मोठे झाल्यावर चांगल्या पदावर नोकरी मिळवेल आणि माझ्या परिवाराला मदत करेल, आईवडिलांचे नाव मोठे करेल आणि समाजाचेही कल्याण करेल. आपल्या समाजात होत असलेल्या चुका, वाईट गोष्टी यासाठीही लढण्याचा प्रयत्न करेल. आणि हाच ध्यास मनात ठेवून तिने IPSची तयारी सुरू केली आणि त्या परीक्षेतील तिला यश मिळाले. त्यानंतर तिने ट्रेनिंग सुरू केली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या घरी परत आली. घरी आल्यानंतर तिचे आईवडील तिला म्हणाले की बेटा, आता तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तुला एक चांगली नोकरीही मिळाली आहे आणि आता तुझे लग्नाचे वयही झाले आहे. त्यामुळे आता एक चांगले स्थळ पाहून तू लग्न कर. त्यावर ती मुलगी त्यांना म्हणाली की बाबा, मला लग्न तर करायचेच आहे, पण अजून माझे ध्येय साध्य झाले नाही. मी अजूनही आपला समाज कसा आहे हे पाहिले नाही. मला समाजाला पाहायचे आहे आणि त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. मी एवढे वर्ष फक्त एका रूममध्ये बसून अभ्यास केला आहे, त्यामुळे बाहेरचे जग मला माहीत नाही. समाजात कशा प्रकारचे लोक राहतात आणि कोणकोणत्या घटना समाजात घडतात याचा अभ्यास मला करायचा आहे. 3-4 वर्ष मला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मी लग्नाचा विचार करेल. बाबा, तुम्ही आणि आई मला लग्नासाठी फोर्स करत आहात, समजावत आहात, पण माझा अजून तसा विचार नाही. त्यावर तिचे वडील तिला म्हणाले की बेटा, आता तू मोठी झाली आहे आणि समजदारही झाली आहे. तुझे निर्णय तू स्वतः घेऊ शकते. हे ऐकून अंजली तिच्या वडिलांना म्हणाली की तुम्ही माझी काहीही काळजी करू नका, मी स्वतःची काळजी घेईल. त्यानंतर अंजली तिच्या ड्युटीवर रवाना झाली. तिची पहिलीच पोस्टिंग उस्मानाबादला झाली. पण ती ड्युटीवर न जाता ड्रायव्हरला म्हणाली की मला एका शांत जागेवर सोड. ड्रायव्हरला आधी ही गोष्ट थोडी विचित्र वाटली, पण त्याने आपल्या मॅडमच्या आदेशांचे पालन केले. ड्रायव्हर अंजलीला एका सुनसान जागेवर घेऊन गेला. तिथे गेल्यावर अंजली त्याला म्हणाली की आता यापुढे मी एकटीच जाणार आहे आणि ही गोष्ट तू कोणालाही सांगू नको, आणि जर तू कोणालाही काहीही सांगितले तर तुझी नोकरी कायमची जाईल. हे ऐकून ड्रायव्हर म्हणाला, मॅडम, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी कोणालाही काहीही सांगणार नाही. आणि त्यानंतर अंजलीने आपले कपडे आणि आपला पूर्ण लुक चेंज केला आणि तिने एका भिकाऱ्यासारखा अवतार केला. फाटके आणि मळलेले कपडे घातले, केस विस्कटलेले. चालता चालता ती बाजारातून एका पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. पोलीस स्टेशनच्या बाहेर फेऱ्या मारू लागली. तेथे काही पोलीस उभे होते. ते तिला म्हणाले की तू इथे काय करत आहे? तू दुसरीकडे जाऊन भीक माग, आम्हाला त्रास देऊ नको. यावर अंजली त्यांना म्हणाली की तुम्ही तुमचे काम करा, मी कोणालाही काही त्रास देत नाही. आणि एवढे बोलून ती पोलीस स्टेशनच्या परिसरात फिरू लागली. तिला पाहून असे वाटत होते की काहीतरी विशेष गोष्ट शोधत आहे. आता ती तेथील प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देऊ लागली. अचानक अर्ध्या तासानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर खूप गर्दी जमा झाली. ती पाहून अंजली एका पोलीस कॉन्स्टेबलला विचारपूस करू लागली की साहेब, इथे काय झाले आहे? तेव्हा तो पोलीस कॉन्स्टेबल अंजलीला सांगू लागला की मुलीचे मॅटर झाले आहे, रेप केस आहे. त्या मुलीवर रेप झाला आहे, त्यामुळे तिचे कुटुंबीय तक्रार करण्यासाठी आले आहे. पण ज्या मुलाने तिच्यावर रेप केला आहे तो एका मोठ्या व्यापाराचा मुलगा आहे. हे ऐकून तिला थोडे विचित्र वाटले. समोर तिने पाहिले की मुलीचे आई वडील आणि मुलगी रडत होते आणि दुसऱ्या बाजूला तो व्यापारी आणि मुलगा होते. त्यांच्याकडे पैसा आणि पद असल्यामुळे त्यांना या गोष्टीचे काही विशेष वाटत नव्हते. अंजली पोलिसांची नजर चुकवून पोलीस स्टेशनमध्ये गेली. जसेही तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी तिला पाहिले ते चकित झाले आणि म्हणू लागले की अरे, ही भिकारी महिला येथे कशी आली? कॉन्स्टेबल घाबरले आणि म्हणाले की साहेब, आमचे लक्ष नव्हते, आम्हाला माहीत नाही की ती आत कशी आली. पोलीस अधिकाऱ्यांनी त्या कॉन्स्टेबलला आदेश दिला की तिला काहीतरी खाण्यापिण्यासाठी द्या आणि तिला येथून बाहेर काढा, आम्हाला आमचे काम करू द्या. कॉन्स्टेबल तिला म्हणू लागला की तुला काही पैसे हवे असतील तर आम्ही तुला पैसे देतो,
खायला प्यायलाही देतो, पण तू येथे थांबू नको. अंजलीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना म्हणाली की सर, मी येथे थांबण्यासाठी आली नाही. मी थकली आहे, त्यामुळे मला थोडा वेळ येथे आराम करायचा आहे. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. फक्त मला थोडा वेळ येथे आराम करू द्या. आता अंजली पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसली आणि तिचे संपूर्ण लक्ष त्या पोलीस अधिकाऱ्यांवर होते. तिचे संपूर्ण लक्ष त्यांच्यावर होते कारण तिने पाहिले की मुलगी आणि तिचे आईवडील रडून रडून गुन्हेगाराला पकडण्यासाठी विनंती करत होते आणि दुसरीकडे आरोपीचे वडील पोलीस अधिकाऱ्यांना पैसे देऊन ती केस दाबण्याच्या मागे होते. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना बोलावले आणि सांगितले की जर तुम्ही त्यांच्यावर केस केली तर त्याचा निकाल लागायला वर्षानुवर्ष निघून जातील. त्यामुळे तुमच्यासाठी हेच ठीक राहील की ही केस इथेच बंद करा. तेव्हा मुलीचे वडील त्यांच्या पुढे हात जोडू लागले आणि होकार देऊ लागले. समोर बसलेली अंजली हे सर्व काही पाहत होती आणि आता तिला खूप राग येत होता. त्यामुळे तिला आता माहीत होते की तिला काय करायचे आहे आणि तिचे पद आणि पावर दाखवण्याची वेळ आता आली होती. मुलीचे गरीब आईवडील पोलीस अधिकाऱ्यांसमोर आपले हात जोडत होते आणि म्हणत होते की आम्ही गरीब लोक आहोत, आमच्याकडे पैसेही नाहीत की आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकू, पण आमची तुम्हाला एकच विनंती आहे की आमच्या मुलीला न्याय द्या. त्यांचे बोलणे ऐकून अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना म्हणाले की बघा, कायदे सर्वांसाठी समान आहेत, पण इथे एवढ्या सहजासहजी कामे होत नाही. तुमच्याकडून जे होईल ते करा, नाहीतर येथून निघून जा. आणि दुसरीकडे मुलाच्या आईवडिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना आधीच पैसे देऊन त्यांचे तोंड दाबले होते आणि हे पाहून त्यांना आता आनंद होत होता कारण त्यांचा मुलगा निर्दोष सुटणार होता. त्यांनी दिलेल्या पैशांमुळे पोलीस अधिकारी त्यांची बाजू घेऊन बोलत होते. तो त्यांची बाजू घेऊन मुलीच्या आईवडिलांना सुनावू लागला की तुम्ही इथे तमाशा घालू नका, आपले काम करा आणि गुपचूप येथून निघून जा. तुम्हाला जर कोर्टात जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण इथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नका. बिचाऱ्या मुलीचे आईवडील आतून पूर्णपणे तुटले होते. ते म्हणू लागले की साहेब, माझ्या मुलीवर खूप अन्याय झाला आहे. तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण तुम्ही तर आम्हालाच दोषी ठरवत आहात. गरिबांना न्याय मिळत नाही का? या दरम्यान बाहेर बसलेली IPS अधिकारी अंजली सर्व काही ऐकत होती. पण मित्रांनो, अंजली हे पाहत होती की कशा प्रकारे पोलीस अधिकारी त्या मुलाच्या आईवडिलांकडून पैसे घेऊन गरीब मुलीच्या आईवडिलांना त्रास देत आहे. हे पाहून तिचे डोळे रागाने लाल झाले होते, पण ती अजूनही शांत बसली होती. पोलीस त्या लोकांना म्हणत होते की तुम्ही घरी जा, मी तुमच्या केसला पाहतो, संपूर्ण तपास लावून तुमच्या केसची कार्यवाही करतो. गरीब मुलीचे आईवडील हात जोडून पोलीस अधिकाऱ्यांना म्हणाले की साहेब, आम्ही तुमच्या भरवशावर आहोत. आम्हाला फक्त आमच्या मुलीसाठी न्याय हवा आहे, आम्हाला दुसरे काहीही नको. पोलीस त्यांना म्हणाले की तुम्ही काहीही काळजी करू नका, मी सर्व काही सांभाळून घेईन. पण जसेही ते लोक घरी जायला निघाले, पोलिसांनी लगेच त्या व्यापाऱ्याकडून लाच घेतली आणि त्यांच्या केसची कार्यवाही सुरू केली. पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर अंजली तेथे त्यांना थांबवते आणि विचारपूस करू लागते. ती त्यांना विचारते की काय झाले आहे, मला सर्व काही सविस्तर सांगा. तेव्हा त्या मुलीचे वडील थोडे चिडून तिला म्हणतात की जे काही आहे ते आमची वैयक्तिक गोष्ट आहे, तुला याच्याशी काय घेणे देणे आहे, तू तुझे काम कर. त्या गरीब परिवाराला हे माहीत नव्हते की भिकारीच्या वेशात एक IPS अधिकारी आहे आणि पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना ही गोष्टही माहीत नव्हती की ती भिकारी महिला भिकारी नसून नवीन नियुक्त झालेली अधिकारी आहे. अंजली मुलीच्या आईवडिलांना विचारपूस करू लागली की तुम्ही मला सर्व काही सविस्तर सांगा, मला तुमची मदत करायची आहे. तुमच्या मुलीसोबत काय झाले आहे ते सांगायला थोडे घाबरत होते, पण त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की ही भिकारी महिला खूप चांगल्या प्रकारे संभाषण करत आहे आणि ती इंग्रजी शब्दही वापरत आहे. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि हे सर्व काही ते पोलीस अधिकारीही पाहत होते. हे ऐकून ते चकित झाले आणि अंजलीच्या जवळ येऊन तिला विचारपूस करू लागले की खरं सांग, तू कोण आहे. हे ऐकताच अंजलीने आपला मेकअप काढला आणि आपल्या ओरिजिनल गेटअपमध्ये आली.
तिला पाहून त्या पोलीस अधिकाऱ्यांना खूप आश्चर्य वाटले. ते सुन्न झाले होते. अंजली त्यांना म्हणू लागली की तुम्ही गरीब लोकांना खूप त्रास दिला आहे आणि हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आता मी तुमच्या विरुद्ध सक्त कारवाई करणार आहे. तिच्या तोंडातून हे शब्द ऐकून सर्व कर्मचारी घाबरले होते. ते तिच्याकडे माफी मागू लागले, पण अंजलीने त्यांना कणखर शब्दात सुनावले होते. तिला आता गरिबांना न्याय मिळवून द्यायचा होता. तिचे धाडस पाहून सर्व कर्मचारी तिला सलामी देऊ लागले. शेवटी अंजलीने त्या केसचा पूर्ण अभ्यास केला आणि त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून दिला आणि त्या भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांना लाच घेण्याबद्दल शिक्षाही दिली. आता ती आपल्या कर्तव्याचे पालन करत होती. तिने पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांना समोर उपस्थित राहण्याचा आदेश दिला आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल तिने त्यांना खूप सुनावले. ती त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणाली की तुझे कर्तव्य होते की तू त्या गरीब लोकांना न्याय मिळवून द्यायला हवा होता, पण पैशांसाठी तू ते नाकारले आणि तुझ्या कर्तव्याचे पालन केले नाही. पैशांसाठी तू आपली इज्जत विकली आहे. आता याचे फळ तुला भोगावेच लागेल. आणि त्यानंतर अंजलीने त्या काही लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड करण्याचे ऑर्डर काढले. तेथे उपस्थित असलेले सर्व कर्मचारी स्तब्ध उभे होते. त्यांना काहीही कळत नव्हते की हे अचानक कसे झाले. पण अंजलीने हे ठरवले होते की प्रत्येक गरीब व्यक्तीला न्याय मिळायला हवा आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि या घटनेनंतर पूर्ण जिल्ह्यात अंजलीची चर्चा होऊ लागली. लोक तिच्या इमानदारीची स्तुती करू लागले. सर्वत्र ही चर्चा सुरू झाली होती की कशा प्रकारे तिने भिकारीच्या वेशात येऊन लाचखोर अधिकाऱ्यांना पकडले होते आणि गरीब कुटुंबाला न्याय मिळवून दिला होता. मित्रांनो, धर्म म्हणजे फक्त पूजापाठ करण्यापर्यंत मर्यादित नाही. धर्म म्हणजे आपले कर्तव्य पार पाडण्याचा मार्ग आहे. आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की आपले कर्तव्य पूर्ण इमानदारीने आणि निष्ठेने पार पाडा. आपल्या समाजात अशा लोकांची खूप गरज आहे जे निष्ठेने आपले कामं करतात आणि ते समाजाचे रक्षक आहेत. त्यांची जबाबदारी फक्त गुन्हेगारांना पकडण्यापर्यंत मर्यादित नाही, तर न्याय हा गरीबातल्या गरीब आणि कमजोर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मित्रांनो, ही कथा सांगण्याचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा जराही नाही. माझा उद्देश फक्त तुम्हाला प्रेरित करण्याचा आहे. या घटनेने तुम्हाला हा विचार करण्यासाठी प्रोत्साहित केले असेल की आपल्या समाजात काय होत आहे आणि आम्हाला त्यासोबत कशा प्रकारे लढा द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.